सगळ्यांना, मी साक्षी. तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की मी रत्नागिरीतली आहे, म्हणजेच मी कोकणकर आहे. आणि आपल्या कोकणामध्ये आहे ना, जिथे जिथे सार्वजनिक ठिकाणी सत्यनारायणाची पूजा असते, जसं की रिक्षावाल्यांची सत्यनारायणाची पूजा असते किंवा वाडीतली पूजा असते, वाडी पूजा असते, त्या ठिकाणी आहे ना आपली कोकणची लोककला म्हणजे ते कार्यक्रम नक्कीच ठेवले जातात. जसं की नमन आहे, जाकडी आहे, हे कार्यक्रम असतातच असतात. आणि आज आमच्या खंडाळ्यात सुद्धा जो महोत्सव सुरू होता, खंडाळा महोत्सव, त्या ठिकाणी सुद्धा आहे ना नमन होतं आणि खूपच छान नमन होतं. आमच्या बाजूच्याच गावातील नमन होतं आणि त्यामध्ये वेगवेगळे खेळ सुद्धा होते, वेगवेगळे चित्र होते, जसं की कोंबडा, रथ, रावण, असे सगळे वेगवेगळे खेळ होते आणि खूप इंटरेस्टिंग असं हे नमन होतं. आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हा व्हिडिओ आहे ना तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. काल काही आई दे ग तू प्रेरणा, शिव पार्वतीच्या गजानना झाले नमन माझ्या कोकणा. शिव पार्वतीच्या गजानना रंग बना या वेरणा, हर्ष वाटतो माझा मना, चाले नमन माझ्या कोकणा. शिव पार्वतीच्या गजानना रंग बना या वेरणा, हर्ष वाटतो Rama
फाडक्या चालू कर. तुम्ही जर मला प्रसन्न झाला असाल तर मला कधीच मृत्यू येणार नाही असे वरदान द्या. तुला कधीच मृत्यू येणार नाही. काय सूर्य देवा, अमृताने भरलेला कुंभ आणि तो मी ठेवू तरी कुठे? तुझ्या हृदयामध्ये साठवून ठेव. अमर, गेले कित्येक वर्ष मी ज्या शक्तीची वाट पाहत होतो ती महाशक्ती सूर्यदेवाच्या वराने मला प्राप्त झाली. या त्रिभुवनात मला कोणापासूनही मृत्यूचं भय नाही, कारण सूर्यदेवाच्या वराने अमर झाला सिंधू, अमर. नारायण नमो आदिगण तो सोहम गजानन देव सारे वंदिती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नमो आदिगण तो सोहम गजानन नमो आदिगण तो सोहम गजानन देव सारे वंदिती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नमो आदिगण तो सोहम गजानन नमो आदिगण तो सोहम गजानन देव सारे वंदिती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नारायण नारायण हे सिंधू दैत्या आज फार आनंदात दिसतोयस. नारद स्वामी, आज मी माझ्या भक्तीनं शक्ती मिळवली. शक्ती नारायण नारायण काय शक्ती मिळवलीस आणि ती कशी काय? नारद मुनी, सूर्य नारायणाची 2000 वर्ष तपश्चर्या केली तेव्हा सूर्य नारायण मला प्रसन्न झाले. त्यांनी मला एक अमृताने भरलेला कुंभ दिला. काय कुंभ? नारायण नारायण काय कुंभ दिला आणि त्या कुंभामध्ये आहे तरी काय आणि तो ठेवलायस तरी कुठे? त्या कुंभात अमृत आहे, अमृत. आणि ते अमृत मी माझ्या हृदयात साठवून ठेवलं आहे. पण हे पहा नारद मुनी, ही बातमी आपण कोणालाही सांगू नका. नारायण नारायण हे सिंधू दैत्या, छे छे मी कशाला कुणाला सांगतोय? तेव्हा तो असं कर, सर्व देव आपापल्या नगरीमध्ये आरामात सुख भोगत आहेत. तेव्हा तू त्यांच्यावर स्वारी कर, तर तुझं कल्याण होईल. नारदा, देवेंद्र, माझी ही अमरावती अमरपुरी झाली असून तिची निर्मिती विश्वकर्माने केली आणि दशलक्ष योजनेने ती प्रसारित झाली. माझ्या या अमरावतीमध्ये चंद्र, सूर्य, वायुदेव आदी देवगण उपस्थित असतात आणि गंगणाच्या गायनावर रंभा नृत्य करते आणि ते नृत्य पाहून सारे देवगण आनंदी होतात. आज माझ्या या सभेमध्ये बरदशर रंभेचे नृत्य झाले नाही आणि ते आज होणारच. रंभे, अगं हे रंभे,
रंबे तुझ्या गायनानं माझी अमरावती पुरी तेजोमय कर. इंद्र दरबारी नाचते सुंदरी, इंद्र दरबारी मी नाचते सुंदरी, मी रंभाग नाचे तालावरी, मी रंभाग नाचे तालावरी. इंद्र दरबारी नाचते सुंदरी, इंद्र दरबारी नाचते सुंदरी, मी रंभाग नाचे तालावरी, मी रंभाग नाचे तालावरी. हा इंद्र दरबारी नाचते सुंदरी, इंद्र दरबारी नाचते सुंदरी, मी रंभाग नाचे तालावरी, मी रंभाग नाचे तालावरी. इंद्र दरबारी नाचते सुंदरी, इंद्र दरबारी नाचते सुंदरी. नारायण देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. निघातो मधुर स्वराणी गावी, देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी, देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. बोल काममुखी वाणी निघातो मधुर स्वराणी गावी, निघातो मधुर स्वराणी गावी. नारदाची स्वारी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. गोड काममुखी वाणी निघातो मधुर स्वराणी गाणी, निघातो मधुर स्वराणी गाणी. नारायण नारायण नारायण. देवेंद्र या नादाचा आपला सादर प्रणाम. हो नारदमुनी आपण आणि अचानक कसं काय निघालं माझ्या या अमरावतीमध्ये? नारायण नारायण. देवेंद्र अचानक असं काही नाही. पृथ्वीवरील राजा चंद्रपाणी त्याचा पुत्र सिंधू त्याने सूर्यनारायणाची आराधना करून अमरदान प्राप्त केलं आहे. त्या अमरदानाच्या बळावर तो आता आपल्यावर स्वारी करून येत आहे. त्या महाभयंकर शस्त्राने पर्वताचे पंख छाटून धरतीवर मारले. तेव्हा या देवराज देवीच्या प्रतिष्ठेसाठी आणि समस्त देवगणांसाठी आम्ही तयार आहोत. तेव्हा नारदमुनी आपण आपली ब्रह्मण्य अशी कमरे व्हावी या आपण. ठीक आहे देवेंद्र, जशी आज्ञा. छंदमनी विठ्ठलाचा जीवाला लागला, विठ्ठला माय बाबा विठ्ठला, विठ्ठला माय बाबा विठ्ठला. देवेंद्र सूर्य नारायणाकडून अमरदान प्राप्त करून आज सर्वप्रथम तुझ्या या अमरावतीवर आक्रमण करण्यात आलं आहे. मला टक्कर देण्याचे सामर्थ्य तर तुझ्या अंगी असेल तर माझ्याशी युद्ध कर, नाहीतर तुझी ही अमरावती माझ्या स्वाधीन कर. हे सिंधू दैत्य या सूर्य नारायणच्या भावाला उन्मत्त झाला आहे. तुझ्या अंगामध्ये एवढं सामर्थ्य असेल तर स्वीकार युद्धाचे आव्हान. स्वीकारलं तुझ्या युद्धाचे आव्हान. आणि 33 कोटी देवांचे आम्ही राजे आणि यांची कीर्ती दशाला त्रिभुवनात राजे. देवेंद्र हा तुझा सर्वनाश करणारा सिंधू सर्वनाश.
नाहीतर तुला सिंधूच्या पराक्रमाला बळी पडावं लागेल. ठीक आहे तुझ्या होय दादा तुझा पराक्रम. मग पाहतोस काय आक्रमण. आणि ही तुझी अमरावती मला स्वाधीन कर नाहीतर तुला इथंच बळी पडावं लागेल. अमरनाथ प्राप्त केलंय आणि या तुझ्या अमरावतीचा मला राजा व्हायचा आहे. राजा तुझ्या या सिंहासनाचा सम्राट व्हायचा आहे. सम्राट तुला जर एवढी फुले नसेल मग शिकारीच माझ्या विचार छावा. अमरावती माझ्या बाहुबलापुढे भयभीत झाला. विजय सिंधूचाच झाला. ही अमरावती माझी झाली. या अमरावतीचा अधिपती झाला हा सिंधू. अधिपती देवेंद्र तुझ्या या सिंहासनाचा सम्राट झाला सिंधू. सम्राट झाला. या सम्राट सिंधूची पुढची स्वारी ब्रह्मदेवाच्या सत्यलोकावर. ब्रह्मदेवा म्हणून या साऱ्या ब्रह्मांडामध्ये माझा जय जयकार होत आहे. नारायण नारायण क्षीरसागरी नारायणाने अवतार धरी लेयभुवरी. अवतार धरी लेयभुवरी. क्षीरसागरी क्षीरसागरी नारायणाने अवतार धरी लेयभुवरी. अवतार धरी लेयभुवरी. क्षीरसागरी क्षीरसागरी नारायणाने अवतार धरिले अवतारी. विष्णुदेवा पृथ्वीवरील राजा चक्रपाणी त्याचा पुत्र सिंधू तो सूर्य नारायणाच्या आराधना अमर मागला आहे. तेव्हा तो आपल्यावर स्वारी करून येत आहे. तेव्हा सावध राहा म्हटलं. तुझी कठोर तपस्या पाहून त्याला अमराच्या उभारीला, परंतु त्याचा विनाश का जोडायला की त्याला दुर्बुद्धी सुचते. अगदी तसंच झालंय ते सिंधूचं. नारायण नारायण. ऐका हे ईश्वरा त्या सिंधू दैत्यापासून मला वाचवा. त्या सिंधू दैत्याने माझा प्राण घेण्याचा प्रयत्न केला आहे, पण आपल्या कृपेने मी वाचलो आहे. शांत व्हा देव, शांत व्हा. नारायण नारायण. दिल्ली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे. नष्ट करणार दैवत्व. नारायण नारायण देवा आहे मी खास. देवही भयभीत झाले. सिंधू दैत्याच्या पुढे देवही हारले. सिंधू दैत्याच्या पुढे देवही हारले. देवाचा दास
दया करणार. नारायण नारायण सिंधू दैत्या, तुला सावध करण्यासाठी मी इथे आलो. काय इंद्रदेव ब्रह्मदेव विष्णूला शरण गेले आहे, तेव्हा ते तिघेही मिळून तुझ्यावर स्वारी करणार आहे, तेव्हा सावध राहा म्हटलं. नारद स्वामी, अरे मी त्यांना पराभूत केलंय आणि ते काय मला मारणार. सामान्य आलेला सिंधू मी तुला चेतावणी येतोय. इंद्राच्या अमरावती आणि ब्रह्मदेवाचे शत्रू सोडून उकडे निघून जा. आला वैकुंठीचा राजा आणि हे पडून जाणारे याचे देव मला चेतावणी देतोय. मुकाट्यानं तुझी अमरावती, तुझी वैकुंठ नगरी सोडून इथून निघून जा, नाहीतर त्या सिंधूच्या पराक्रमाला बळी पडावं लागेल. तुला असं करायला जवळ आला आहे. काय म्हणे अंतकाल जवळ आहे. हे सिंधू राजा, पहा पहा, तुला चांगली संधी चालून आले, हवा तोवर मागून घे. मार्गा, अरे चांगलं काय आणि वाईट काय हे मी जाणतो. विष्णुदेवा, तुझी वैकुंठ नगरी सोडून इथून निघून जा. ठीक आहे, चला देव चला. नारायण नारायण, हे सिंधू राजा, चांगलं वर मागायचं सोडून हे काय मागितलंस. नारदा, अरे चांगलं काय आणि वाईट काय हे मी जाणतो. तुझ्या ओठात एक आणि पोटात एक, आणि तू इथून निघून जा. सिंधू दैत्या, भले भले आले आणि मी पण आले, निघून गेले. निघ इथून. नारायण नारायण शिव बोला आवाजा, राम चला शिव बोला. काय म्हणे माझ्याशी 2 हात करावे लागतील. हा सिंधू सम्राट आहे, सम्राट. स्वीकारले तुझ्या युद्धात. पडून गेला या कैलासाचा राजा झाला. हा सिंधू राजा, या समस्त त्रिभुवनाचा सम्राट झाला. हा सिंधू सम्राट. मी नसेल तर स्वीकार माझ्या युद्धाचे आव्हान. आक्रमण. सम्राट है, सम्राट. मन माझे हर्षित झाले पाहुनी तुला, आरती ओवाळू मोरया, चला ग आरती ओवाळू मोरया.
सुख दुःखाचा सारथी तूच गाणराया मन माझे हर्षित झाले पाहुणे तुला मन माझे हर्षित झाले पाहुणे तुला आरती ओ वाळू मोरया चला ग आरती ओ वाळू मोरया सकली ही सुंदर सृष्टी एका भुवरी ही सुंदर सृष्टी एका भुवरी वेळी फुले भरली एका तुझी सारी वेळी फुले भरली एका तुझी सारी मकर हे सजविले एक हात माझा नैवेद्य हातावू तुला लाडू मोदक पूर्वा फुलता मी वाहुनी करतो तुझी भक्ती तुझे गोड नाम तू माझ्या बोल साचे करत तुझाले तुझ्या आगमना आरती ओ वाळू मोरया चला ग आरती ओ वाळू मोरया चला ग आरती ओ वाळू मोरया चला ग आरती ओ वाळू मोरया उड्याची बांगरे त्यात गोड झोपेची लाट रे या कोंबड्याने सारे गोकुल जागविले झोपेची लाट रे या कोंबड्याने सारे गोकुल जागविलं या कोंबड्याने सारे गोकुल जागविलं दिली आरुली पाट चपारी दिली आरुली पाट चपारी गोड झोपेची लाट रे गोड झोपेची लाट रे या कोंबड्यानं सारं गोकुळ जागविलं या कोंबड्यानं सारं गोकुळ जागविलं पाट झाली समजली बरी त्याला झाकून ठेवलं तरी पाट झाली समजली बरी पाट झाली समजली बरी पाट झाली कोकिला ओरडोनी साध निघाली ओरडोनी साध निघाली ओरडोनी साध निघाली उघडल्या परी बांधावरी उघडल्या वरी बांधावरी आरोलती देईल तो आरोलती देईल आरोली पाटील बारी दिली आरोली पाटील बारी गोड झोपेची राजा या पाटेच्या पाराला पडती जाऊ बिंदू गारा या पाटेच्या पाराला पडती जाऊ बिंदू गारा अगं हिराने तारा मिलोनी जाऊ मथुरे बाजारा पाटीच्या पाराला पडती जाऊ बिंदू गारा पाटीच्या पाराला पडती जाऊ बिंदू गारा अगं हिराने तारा मिलोनी
सांगते सांग तो बसला अगं ये काय करतेस काय अगं लादी कुठे रांगोळी होती नाही ते कुणी सांडली अगं सांडली नव्हती ग मग मी काढली होती काय काढलं होतंस अगं मी की नाही पाण्यात स्वच्छंदपणे पोहणारं बदक काढलं होतं अगं बाई पोहणारं बदक का स्वतःचं चित्र काढलं वाटतं अगं बदक नाही बदला बोलला राजहंस बोलला मध्ये बाय 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 अजून तरणी मी हाय अगं बाय 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 अजून तरणी मी हाय मावशीलाया म्हातारी बोलायचं नाय मावशीलाया म्हातारी बोलायचं नाय काय सांगू भाई मी पडले घरात वाकली ती कंबर आणि गेलाय वाद वाकली ती कंबर आणि गेलाय वाद वाकली ती आता पायानी माझ्या सोडली साथ आता पायानी माझ्या सोडली साथ आता पायानी माझ्या सोडली साथ फुलांनी दिसत नाय अगं बाय 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 फुलांनी दिसत नाय आवशेलाया म्हातारी बोलायचं नाय आवशेलाया म्हातारी बोलायचं नाय अजून तर नेहमी हाय ग बाय 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 अजून तर नेहमी हाय या मावशीला म्हातारी बोलायचं नाही बाजारात जायचं हाय येतो काय भवानी हाय भवानी हाय या म्हातारीला अगे शुक्रे थेडी कोणाला बोलतेस तुला अजून कोण दिसतंय इथे? हे काय गाणं होतं शालू झोका दे गो मैना 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 आलाय गो यमुना घाट हा चढू चला दिवस नावा उगवलाय गो बाजारी लवकरी
यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी त्यांचं म्हणणं आहे की नाव घ्यायचंय अमर भलेकर. हॅलो, अमरराव कुठे आहेत? अमरराव तुमच्यासाठी नाव घेते, ऐका. खंडाळ्यावरच्या नाक्यावरचा अण्णा छान बनवतो इडली डोसा. खंडाळ्यावरच्या नाक्यावरचा अण्णा छान बनवतो इडली डोसा. अमरराव आहेत आमचे बिनकामी, आता त्यांना आयुष्यभर पोसा. मथुरेच्या बाजारात आलो. अरे काय रे सुधा मैं काय रे पिंड्या गाई राखी तो गोवर्धनाला गाई राखी तो गोवर्धनाला काय चुकली ती कपिला काय चुकली ती कपिला तिला सोन्याचा कासा विधाला काय चुकली त्याचा कासा विधाला काय रे सुधा मैं काय रे पिंड्या फिरत होतो मिलाने आवाज येता खाली मिराने कबीरत होतो मिराने कबीरत होतो मिराने ऐगुरे कोण मन फिरून ऐगुरेला कोण मन फिरून कदा काचंगडी का जीव लागला काय चुकले ते कपिला जीव मला गाजावे झाला काय चुकले ते कपिला जीव मला गाजावे झाला काय रे सुदाम्या काय रे पिंड्या काय रे सुदाम्या काय रे पिंड्या पुढे राखी तो गोवर्धनाला पुढे राखी तो गोवर्धनाला काय चुकले ते कपिला जीव मला गाजावे झाला काय चुकले ते कपिला जीव माझा गाजावे झाला काय चुकले ते कपिला जीव माझा गाजावे झाला पप्पा म्हणतो विलास बरं पप्पा बोलायचा भावाला म्हणतो पप्पा विलास आपला आता याला एवढी सब्जी त्याला वाटलं मोठा असेल जास्त झाला तर काय म्हणतो मला आतमध्ये दुसरा जाती पप्पा म्हणतो आणि हा जातीवर अरे आपला काय झालं तर मान दिला हा आणि हा निसता मला वाटतं यांच्यापेक्षा बाहेर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देहो महेश्वरा शरण गेले. ब्रह्मदेव म्हणाले मध्ये तू घाबरू नकोस, तू जे काही बोललायस ते मी सर्व काही ऐकलंय. तू या गोकुळात जन्म घे, मी यादव कुळात जन्म घेतो. बोला पुंडलिक वरदे
पार पडले हेच बघूया. पेंद्या सुद्या मी सांगितली कामगिरी कशी काय पार पडली आहे. सागिदो जन्मगुणा पाडलो वृंदावना सागिदो जन्मगुणा ऐकना 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 राधे ऐकल्यास का जन्म पुन्हा. आपण एका शहरात जाऊ. दिवानी मी तुझी मोहिनी माझा प्रीत फुला मी राधा तुझी बावरी प्रेम दिवानी मी तुझी मोहिनी प्रेम दिवानी मी तुझी मोहिनी तू माझा श्रीहरी मनमोहना माझ्या प्रीत फुला राधा तुझी बावरी मनमोहना माझ्या प्रीत फुला मी राधा तुझी बावरी. जाऊया जाऊया मामाच्या दरबारी धावूया आणि बाळूची आमची जोडी चढावगड करू आम्हाला थोडी जाऊया मामाच्या दरबारी जाऊया. मामा आमचा हाय मोठा उग्रसेनाचा तो बेटा मामा आमचा हाय मोठा उग्रसेनाचा तो बेटा चल पारा बरोबर ठेवूया मामाच्या दरबारी जाऊया जाऊया मामाच्या दरबारी जाऊया. आणि बालूची आमची जोडी चढावगड करू आम्हाला थोडी आणि बालूची आमची जोडी. दिवस तू म्हणजे काय बडा भाजी एवढा मोठा महोत्सव झालेला आम्ही. आता मी आजच आलो. मी आजच 13 दिवस झाले इथे. 13.5 दिवस केव्हा मला तू बोलवला. मथुरा नगरीचा राजा प्रसिद्ध याचा पुत्र मी कंस माझ्या दराने ही सारी प्रजा थरथर कापत असते. माझ्या हुकुमाशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य. परंतु माझी बहीण देवकी तिचं त्या वसुदेवावर प्रेम झालं. लग्न मोठ्या थाटामाटात केलं. वरात तर घोड्याच्या रथातून काय आकाशवाणी कौसा सावधा देवकीच्या पोटी होणारा 8वा पुत्र तुझा हाडवैरी आहे. हे ऐकताच माझ्या तलपायच्या मस्तकात गेली.
तुझ्या लिंगराचा अरे लहान तोंडी मोठा रस. बाबा मूर्तीला असलेले कीर्तिमान आहे. अरे एवढी का मेंढ तुला. चल तर पाहूया, चला तर पाहूया तुला किती सामर्थ्य आहे तुझ्या अंगात. अरे तो तर एवढा चिमूड टाकू त्याच्यासाठी माझी दादा. शांताराम चौगुले गणरळ, शांताराम चौगुले गणरळ यांच्याकडून जो छोटा बाल कलाकार झाला त्याने केलेल्या कलेसाठी त्यांच्याकडून 20 रुपयाचं पारितोषिक केलं आहे. तरी आम्ही राजे रावण राजे रावण राजे रावण बनाटा खेळ खेळू रे 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 रावण लंकापतीचे राजे रावण लंकापतीचे राजे रावण